गणेशाय नमः. अधिक मास महात्म्य अध्याय 24वा. आणि आता या 24व्या अध्यायामध्ये आपण बघणार आहे की मागच्या 22 आणि 23 अध्यायामध्ये जी कथा राहिलेली आहे ती 22 अध्यायामध्ये आपण बघितलं की तो द्विशर्मा नावाचा जो एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीला 2 पुत्र झाले, एक पुत्र आणि एक कन्या. आणि मग पुढं कसं त्यांच्या घरी एक तो नोकर आला आणि त्या नोकरानं कशी त्यांच्या प्रकारची सेवा केली आणि कशी पुत्राच्या सुरुवातीला जो पुत्र झाला त्याच्या 5वीच्या दिवशी सटवाईनं कशा प्रकारचं ते विधान लिहिलेलं होतं हे यानं बघितलं. आणि त्यानंतर कन्येच्या बाबतीत तेच झालं. आणि मागच्या अध्यायात आपण बघितलं की कसं त्यांच्या पुत्राच्या हातानं वेगवेगळ्या प्रकारच्या गायींचं पहिले एक गाय, नंतर शतच गाय आणि नंतर सहस्त्र गाय, असं सहस्त्र गोदानाचं पुण्य त्यानं त्याच्या पदरी पाडून दिलं. आणि आता 24व्या अध्यायामध्ये आपण बघणार आहे आता पुढे काय झालं. मग आता त्याच्या बहिणीचं काय आहे. आणि मग यामध्ये असं दिलेलं आहे की श्री संभ्रमाची छोटी बहीण जी होती ती नदी तरी पाणी आणण्यासाठी गेली आणि नेमकी त्याच वेळेस तिथे असलेल्या एका श्रीमंत वेश्येनं तिला भुरळ घालून तिला बेपत्ता केलं. पुढे या संभ्रमाने खूप शोक केला, पण नारायणालाही ती गोष्ट कळली होती. त्याला वाईट वाटलं, पण ते विधिलिखित आहे म्हणून तो मात्र शांत. आता या संभ्रमाला गोदानाच्या पुण्य यानं मिळवून दिले आणि त्यानंतर तो काय झालं, तो ब्रह्मलोकी गेला. पण नारायण तर एकटाच राहिला ना, त्याला चैन पडा. मग त्यानं ठरवलं की आता कुठल्याही प्रकारे आणखीन प्रकारे याच्या बहिणीचा शोध घेऊन तिला मोक्ष मार्गाला लावावं, असा विचार त्याच्या अंतःकरणात सुरू झाला. मग नारायणानं काय केलं, तो निरनिराळ्या मोठमोठ्या गावातून तो फिरला. श्रीमंत विलासी लोकांच्या अंगवस्त्रांची गुप्तपणे तो चौकशी करून घेऊन तो याच्या बहिणीचा शोध घेऊ लागला. आता नारायणानं सुद्धा आता त्याचा वेश थोडासा बदललेला होता. तो सुद्धा आता जटा वगैरे धारण करून तो सुद्धा चाललेला होता. आणि त्यानंतर तो अनेक भविष्यकार सांगणारे जे होते त्यांच्याहीकडे गेला, त्यांनाही हात दाखवू लागला. आणि तो पाहता पाहता मग यांनी नारायणाने काय केलं, याला एक एक सुंदर अशा प्रकारचा विचार मनात आला की आपण सुद्धा आता ज्योतिषाचं रूप घ्यावं आणि जिथे श्रीमंत लोक राहतात ना तेथे जाऊन राहावं. आणि मग यानं ज्योतिषाचं रूप धारण केलं आणि मसला बसला भांडे घालून एका चौथऱ्यावरती. आणि नगरातील लोक त्याच्याकडे येऊन भविष्य ऐकू लागले. आणि पाहता 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 सर्व वयातील स्त्री, पुरुष, महिला, तरुणी हे सर्वजण त्याच्याकडे यायला लागले. आणि हे करत असताना हा मात्र याच्या बहिणीचा शोध घेऊ लागला. आणि कुठलीही मुलगी आली की तिला तिची बाळपणाची थोडीशी हकीकत विचारून गेला. अशा प्रकारे यानं अनेक नगर धुंडाळे पण उपयोग झाला नाही. शेवटी एक शेवटचं गाव म्हणून हा लक्ष्मण नावाच्या नगरीत आला. आणि मात्र या गावात नेमकी संभ्रमाच्या बहिणीचा याला शोध लागला. एका नीटनेटक्या सुंदर इमारतीतील माडीवरती सध्या एक अत्यंत देखणी तरुणी याला उभी असलेली दिसली. महान जटाधारी नारायण तिच्याकडे बघून न्याहळू लागला. नव्हे नव्हे आता तो धीटपणाने सरळ तिची माडी करून वरती गेला. या अवताराला बघून ती तरुणीला थोडस आश्चर्य वाटलं. ठीक आहे, आपल्याकडे अनेक श्रीमंत सावकार येतात, आज हा योगी कसा, असं म्हणून तिलाही नवल वाटलं. बघू म्हणे याच्याकडून काही धन वगैरे आहे का बघू. आणि मग तिनं लाडीगोडपणाने त्याचं स्वागत केलं. यावे महाराज यावे, थोडा पलंगावर विसावा घ्यावा, हे गुलाब पाणी, हे केशर दूध, ही मिठाईचा तुम्ही आस्वाद घ्या. त्यापर्यंत मी माझी शेज तयार करते आणि सुखशय्येवरती जे तुम्हाला पाहिजे ते सर्व सुख देईन. आता हे तरुणीचं बोलणं जेव्हा यानं ऐकलं थोडासा हा स्तब्ध झाला. त्याला माहित आहे की अरे मी हिच्या मोठ्या भावासारखा, हे असं काय बोलते. आणि मग त्याच वेळेस तो अत्यंत गंभीरपणानं म्हणाला की संभ्रमाच्या भगिनी विजय शर्माची ती मुलगी आहेस, तू मला अजून ओळखलेली दिसत नाही. अगं मी नारायण, तुझा मानलेला मोठा भाऊ. शब्द ऐकताच तिलाही आश्चर्य झालं. आनंदाने ती त्याच्याकडे बघू लागली. आणि ते ओळखीचे नारायण त्याचे शब्द, संभ्रमाचं नाव आणि बाबाचं नाव ऐकून तिनं टाहो फोडला आणि ती नारायणाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली. मग नारायणाने तिला शांत केलं. असू दे म्हणे बेटा, मला माहिती आहे म्हणे हे सगळं विधिलिखित आहे. विधिलिखित हे अटळ असतं, ते कधी कोणाला चुकत नाही. यात चूक तुझी काहीच नाहीये. पण शेवटी तुझा मला शोध लागला की माझ्यावरती देवाची कृपा. मग आपण आता यातून बाहेर कसं जायचं ते बघूया. सर्वात पहिले या शरीर विक्रीच्या धंद्यात तुला जे जेवढं धन मिळालेलं आहे तू ते आता सर्व दानामध्ये अर्पण कर. काय सल्ला दिला,
तू ते दानात अर्पण कर. आता अधिक मास येतोय, या महिन्यात कसं व्रत करायचं मी तुला सांगतो. काही व्रत आहेत, काही नियम आहेत, काही स्नान आहे, काही दान आहे. आणि असं जर तू केलं तर तुला सुद्धा मोक्ष मिळेल. आणि मग त्यानं त्याच वेळेस तिला समोर माझी पूर्ण हकीकत सांगितली. झालं, त्या तरुणीने तसं करण्याचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी भले पहाटे उठून ती सुद्धा स्नानास गेली. सर्व नोकर चाकरांना त्यांनी बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की आता तुमच्या कामाचा मोबदला जो आहे, त्याला आजच्या भाषेत आपण पगार म्हणतो, त्यांना सर्वांना त्यांच्या कामाचा मोबदला दिला आणि त्यांना कामातून निवृत्त केलं, मोकळं. नंतर तिने ब्राह्मणांना पाचारण केलं आणि वेगवेगळ्या प्रकारचे गोदान, वस्त्रदान, पात्रदान, अन्नदान, दीपदान वगैरे देऊन त्यांना त्याचप्रमाणे सर्व जवळची रक्कम वगैरे देऊन सुवासिनींना सर्व मानपान देऊन तिने व्रताला सुरुवात केली. वेगवेगळ्या प्रकारचे दान तिने करायला सुरुवात केली. मग काय करायला लागला तिने ते दान केल्यानंतर? मग वेगवेगळ्या प्रकारचं तिने वस्त्रदान, पात्रदान, अन्नदान, दीपदान वगैरे सर्व जेवढे जेवढे रक्कम होती ती सर्व तिने दक्षिणेमध्ये वाटून टाकले. काही सुवासिनींनाही तिने पाचारण केलं, हळदी कुंकू, आणि त्याचप्रमाणे मोठमोठ्या प्रकारचे दागिने सुद्धा आता ती देऊन मात्र आता ती कफल्लत झाली. तिच्या त्या पुण्यकर्मापासून त्या लोकांना तर मोठं कौतुक वाटायला लागलं की अरे, जो मागेल त्याला ती आनंदाने देते म्हणे. अंडे कोंडे घरातील वस्तू सर्व दान देऊन टाकला. त्यामुळे तिला एक दिवस पूर्ण उपवास घडला. रात्री ती पाणी पिऊनच झोपली. झोपताना तिने नारायणास विचारले, "का आता पुढे उद्या काय, उद्याचा काय विचार? जेवण नाही तर जगणार कसं?" तेव्हा नारायणांनी त्याला सांगितलं की उद्या जो कोणी धनिक येईल त्याला 3,000 रुपये माग. तो 3,000 जर मिळाले तरच त्याची इच्छा पूर्ण होईल, असे त्याला सांग. दुसऱ्या दिवशी मात्र ती भल्या पहाटे उठली, गंगा स्नान करून आली. दिवसभर आणि रात्री जे जे धनिक तिच्याकडे आले ते प्रत्येकाला तिने 3,000 रुपयाची अट घातली. मग काय, कोण देणार एवढी रक्कम? जो आला तो तसाच परत निघत गेला. तिला काहीच मिळालं नाही. त्यामुळे सुद्धा तिसऱ्या दिवशी सुद्धा दिवसभर तिला उपवास घडला आणि रात्री सुद्धा उपवास घडला. नेमकी नारायणाला हेच पाहिजे, ते पुरुषोत्तम प्रभूच्या भक्तीसाठी आणि हिच्या मुक्तीसाठी हेच पाहिजे. त्याच वेळेस नारद मुनींनी ब्रह्मदेवाला विचारलं, "आता तुमचं विधिलिखित आता खोटं होणार आहे. संभ्रमाची जी बहीण आहे ती देहविक्रय करून तिचा उदरनिर्वाह करत नाही. नवे नवे तिने आता अधिक मासाचं व्रत पालन करून टाकलेले, आपली संपत्ती तिने दान देऊन टाकली. आता 3,000 रुपयाची तिची अट आहे." ब्रह्मदेवाने सांगितलं, "ठीक आहे." आणि त्या तरुणीला तिचा मानलेला भाऊ जो होता, जो संभ्रमाला भेटला होता, तो तिला गुरु म्हणून भेटलेला आहे आणि याने मात्र माझं सर्व विधिलिखित खोटं पाडण्याचा डाव रचलेला आहे. मग दुसऱ्या दिवशी ब्राह्मणानं सौदागरचा वेश घेतला. तो सौदागर त्या तरुणीकडे आला. म्हणाला, "हे घे 3,000 रुपये, ही रक्कम ठेव. मी संध्याकाळी येईन. माझी इच्छा पूर्ण कर." झालं. तिने ती रक्कम ठेवून घेतली. संध्याकाळी तिची वाट पाहत बसली, पण तो आलाच नाही. मग त्या रात्री दुसरा सौदागर तिच्याकडे आला. त्याने 10,000 रुपयाची रक्कम तिच्यावर ठेवली आणि तो म्हणाला, "माझी इच्छा." त्यावरती सत्यन म्हणाली, "छे, नाही नाही, तुझ्या अगोदर एक सद्ग्रस्त येऊन गेला. त्याने मला 3,000 रुपये दिलेले आहेत. तुम्ही तुमच्याकडे ठेवा, मी नंतर विचार करून तुम्हाला सांगतो." आणि म्हणून आज जो पहिला तरुण येईल, आणि म्हणून तिने काल सांगितलं की तो येऊन गेला, मी त्याच्यासाठी थांबलेले. झालं. दुसरा दिवस आला. दुसऱ्या दिवशी तो तरुण जो 3,000 रुपये घेऊन गेलेला होता तो आलाच नाही. रात्री आला नाही. मग दुसरा येऊन तरी काय उपयोग? ती मात्र त्या दिवशी पाणी पिऊन झोपून राहिली. तिकडे सकाळी नारायणाने सांगितल्याप्रमाणे गंगा स्नान करून त्याने त्या सौदागरांनी जेवढे धन तिला दिले होते ते सर्व तिने दान करून टाकले. घरावर्षी तुळशीपत्र ठेवलं आणि ती तरुणी आपल्या नारायण नावाच्या त्या भावासह गंगेच्या काठी आता झोपडी बांधून राहिलेला. झालं. या अधिक मास महिन्यात तिला गंगा स्नान, उपास, सर्वांचं दान याचं पुण्य घडलं. त्यामुळे काय झालं, तिला स्वर्गातून विमान आलं. देवदूतांनी तिला आणि नारायणाला मोठ्या सन्मानाने विमानात बसून थेट गोलोकात घेऊन गेले आणि विष्णू म्हणाले, "बघ, ही अशी आहे बहीण भावाच्या उद्धाराची मोक्षदायी कहाणी. आणि आता तुला पुढच्या 25 अध्यायात मी तुला अरुंधतीची आणि पार्वतीची कहाणी सांगणार आहे." बोला भगवान श्रीकृष्ण की जय.